रसिको नमस्कार. मी पराग माटेगावकर. ध्येयवेळे कलाकारच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. रसिको, आजचा एपिसोड सुरू करण्यापूर्वी एक मला तुम्हाला नम्र निवेदन करायचं आहे. हा व्हिडिओ बघताना आपण याच चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही याची एकदा खात्री करा. कारण आधी तुम्ही जे माझे व्हिडिओ बघितले आहेत, बघत आलात, ते एका वेगळ्या चॅनलवरून तुम्ही बघत होतात. काही तांत्रिक अडचणींमुळे मला वेगळ्या चॅनलवरून सुरश्री चे हे सगळे ध्येयवेळे कलाकारचे एपिसोड वेगळ्या चॅनलवरून करायला लागतात मला. ते एकदा खात्री करा की आपण याच चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही. आणि तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल की आज कोण असणार या एपिसोडमध्ये. आज आपल्याला ज्या कलाकाराला भेटायचं आहे ती एक खूप छान गायिका आहे. मराठी, हिंदी, गुजराती, नेपाळी अशा विविध भाषांमधनं तिने आपली कला प्रस्तुत केलेली आहे आणि तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. अगदी सारेगमपच्या पहिल्या भागाची ती विनर आहे आणि अनेक रंगमंचीय कार्यक्रमातून जिचं गाणं तुम्ही सतत ऐकत आला आहात, अशा एका छान गायिकेला आपण भेटणार आहोत. तेव्हा भेटूया संजीवनी भिलांडे यांना. संजीवनी, हाय. हाय पराग. सर्वप्रथम माझ्या ध्येयवेळे कलाकार या सिरीजमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. खूप दिवसापासून माझ्या मनात चाललं होतं की हे घडवून आणलं पाहिजे, पण ते एक योग असतो. ते बरोबर तुझी अवेलेबिलिटी आणि मी पुण्यात, तू मुंबईमध्ये, पण ते समोर जुळून आलं. हो. खरं तर तू या क्षेत्रात खूप वर्षांपासून आहे. अशी मी वेगळी ओळख कोण संजीवनी भिलांडे असे सांगायची खरं तर गरज नाही, कारण तू इतक्या विविध क्षेत्रातून तू लोकांना दिसत असते. तुझे कॉन्सर्ट्स लोक ऐकतात. म्हणजे तू थोडक्यात काय, तुझ्या गळ्याच्या माध्यमातून तू लोकांना ऑलरेडी माहिती आहेस. पण मला असं वाटतं जो तुझा प्रवास आहे ना, एक प्रत्येक आर्टिस्टचा एक स्ट्रगल असतो. एकदम कोणी या लेवलला पोहोचत नाही. तो मला सगळा प्रवास छान जाणून घ्यायला आवडेल, पण त्याची सुरुवात छान अशी सांगीतिक व्हावी असं मला वाटतं. बर. जय देवी माता भवानी शिवानी सकल दुःख हरिणी पाप निवारिणी. जय देवी माता भवानी शिवानी जय देवी माता. आयु शरण तुम्हारे चरण दीजो दरस विघ्न विनाशिनी. जय देवी माता भवानी शिवानी जय देवी माता भवानी शिवानी जय देवी माता. वा वा वा. कोणाची कंपोजिशन आहे? हे मी रागीने सॉन्ग अल्बम केलाय ना, अच्छा. तर त्याच्यात मी काय केलंय, बंदिशी घेऊन त्यांना त्याचे अंतरे लिहिलेत बरं. आणि सॉन्ग फॉर्म मध्ये ती गाणी रेकॉर्ड केली. फार सुंदर. त्याच्यातलं हे राग दुर्गावर. वा वा, एकदम करेक्ट सुरुवात झालेली आहे. संजीवनी, खरं तर तुझ्या घरातलं वातावरण म्हणा, ते खरं तर सगळे घरातलं वातावरण हे सगळे अकॅडमिक फील्डवाले लोक आहेत. तुझे वडील मला वाटतं चेअरपर्सन होते ना हो, तुमच्या पुण्याच्या SSC बोर्डाचे चेअरमन होते आणि लहानपणी यायचो खूप पुण्याला. हा, आणि बहीण मोठी ताई तुझी HOD. ते इंग्रजीची प्राध्यापिका, डॉक्टरेट इन इंग्लिश आहे. आई पण इंग्रजीची प्राध्यापिका म्हणून रिटायर झाली आणि भाऊ मोठे आहेत ते पण म्हणजे त्या काळात MBA झाले होते. सो मग म्हणजे तुझं एज्युकेशन चांगलंच आहे, मला माहिती आहे. तू पण पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहेस, पण तू मग म्युझिककडे एकदम कशी काय आली? बाकी सगळे इंग्लिश लिटरेचर असं सगळं या क्षेत्रातली लोक. पण म्हणजे मी संगीताकडे वळले, पण मी साहित्याचा साथ सोडलेला नाही. कारण तो एक पैलू माझा जो आहे तो आहे, चालूच आहे. कारण मी लिहिते, गाणी लिहिते, माझं पुस्तकही आहे. आणि जी कार्यक्रमातून जुनी गाणी जी गाते त्याचंही मी साहित्यिक आस्वाद लोकांपर्यंत पोहोचवते.
अगदी बरोबर. ते पैलू आहेत. पण गाण्याकडे म्हणजे मी गेलेच नाही. ते म्हणजे आता लहानपणी गणेशोत्सवात गायचे. तर बिल्डिंग मधल्या गाडगीळबाईंनी आईला येऊन सांगितलं, अहो तुमची मुलगी काय छान गाते हो, तिला गाणं शिकवा वगैरे. मला क्लासिकल भारतीय विद्याभवनमध्ये त्यांनी आईनी भरती केलं. नंतर मग गात गेले, कुठेही गेले की गायला सांगायचे. आणि मग ते असंच मैत्रिणींबरोबर गेले होते अंताक्षरी बघायला. तिकडे त्याचं शूटिंग चालू होतं. तर मग तिकडे ऑडिशन्स पण चालू होते. दिली ऑडिशन, सिलेक्ट झाले. त्याच्यामध्ये ऐकून ते अन्नू कपूरांनी वगैरे मी अल्ला तेरो नाम गायले, तर असे आसव वगैरे गाळली होती. म्हणजे त्यांना खूप आवडलं होतं. आणि मग स्वतःच गजेंद्र सिंग यांनी सांगितलं की तुझ्यासारख्या चांगल्या गायकांसाठी कार्यक्रम सुरू करतोय सारेगम, तर येऊन तू भाग घे. आणि मी भाग घेतला. त्याच्यानंतर मग विनोद चोप्रांनी स्वतःच बोलावलं. ते तर आपण म्हणजे ते आपण त्यावर येऊच या. पण मला वाटतं लहानपणी सुद्धा तू अगदी 1.5 वर्षाची असताना चल 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 मेरे साथी ओ मेरे हाथी वगैरे हे सगळं तू गात होतीस, असं पण आहे ना खरं हे? तेव्हा मला नाही माहिती, पण आई सांगते की मी खूप म्युझिकल होते आणि सगळ्यांना घरामध्ये चल 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 मेरे साथी असं गायला लावायची. पण म्हणजे त्यावरनच ते कळतं ना की एक टॅलेंट आहे, गळ्यात सूर आहे. मग तू तुझे जे क्लासिकल शिक्षण जे सुरू केलं, मला वाटतं दिनकरराव केळकरांकडे, म्हणजे आग्रा घराण्याची गायकी रीतसर शिकलीस? हा, प्रॉपर मला आवडतं आणि मला क्लासिकलच आवडतं. मी लाईट मध्ये येण्याच्या आधी मी व्यवस्थित क्लासिकलची मैफल गायची. वा वा. तर तसा तो माझा आवडीचा. किती वर्ष त्यांच्याकडे तू शिक्षण घेत होतीस, म्हणजे केळकरे सरांकडे? 10-1 वर्ष मी होते त्यांच्याकडे. पण नंतर फिरोज दस्तूर साहेबांकडे मध्यंतरी मी दस्तूर साहेबांकडे पण गेले होते. त्याच्यानंतर मग संध्या काथोटेंकडे, इकडे बँड्राला आल्यावरती संध्या काथोटेंकडे. त्यानंतर तू मला वाटतं तर भौमिकजींकडे जातेस का? हो, पंडित सुधींद्र भौमिक आहेत आणि ते माझी लाईफलाईन आहेत. म्हणजे त्यांचा तो माझा जो रियाजचा सेशन असतो तो मला म्हणजे मैं तर जाती हूं उससे. क्या बात आहे. नाही, मला ते जाणून घ्यायचंय की जसं तिकडे आग्रा घराण्याची गायकी शिकली, तसं फिरोज दस्तूर साहेबांकडे आणि आता हे जे भौमिकजींकडे, मग तुला असं वेगळं? भौमिक सर तर कायकिणी सरांचेच सिनियर शिष्य आहेत. बरोबर. त्यामुळे तीच सगळी गायकी ते त्याच बंदिशी कायकिणी सरांच्या रचना. आणि भौमिक सर स्वतः सुद्धा रचना करतात. मग ते जे दरबारीतला जो घर जाने दे आणि तराना जो आहे त्याचा तो भौमिक सरांनी कंपोज केलेला आहे. तर त्यामुळे मजा येते खूप. तुझ्या घरात तसं एक स्पिरिच्युअल वातावरण आहेच. म्हणजे मी या एका वेगळ्या मुद्द्यावर येतोय की तू गाते आहेस लहानपणापासून, ते ठीक आहे, पण एक म्हणजे तुझ्या ताईंचे गुरु, म्हणजे त्यांचा संबंध जास्ती जो आला तो दादा गावणजी. म्हणजे त्यांचं सगळं जेव्हा पाडगावकरांच्या आग्रहावरून सगळं त्यांचं इंग्लिश सहित मराठीत ट्रान्सलेट केलं, तेव्हा त्यांची कविता आवडली. तू त्यांना म्हणाली की मला तुमची कविता आवडते, मला आवडली आहे, मी याला चाल देऊ का? तेव्हा तू लहान होतीस. पण हाऊ डू यू नो ऑल दिस? पण म्हणजे खुफिया जासूसी कब की आपने. पण कंपोज करणं हा एक सर्वस्वी वेगळा प्रकार आहे. हो. मग तू लहानपणापासून कंपोज करतेस आहेस? आता काय होतं ना, आता केतकी पण करते ना कंपोज. तर आपण जेव्हा शास्त्रीय संगीत शिकतो आणि पुष्कळ आपली जुनी गाणी, फिल्मी गाणी आपल्या गळ्यातनं उतरलेली असतात, तेव्हा कुठेतरी त्या शास्त्रीय तालिमीचा आणि सुगम गायकीचा एक संगम आपल्या मनात होत राहतो. आणि त्याच्यातनं जेव्हा आपल्याला समोर शब्द आले की लगेच त्याचं एक मेंटल मॅपिंग होतं, एक माप त्याचं आपण आखतो आणि लगेच चाल सुचते. वा. म्हणजे आता मराठीतलं माझा प्रवीण दवणेंच्या गाण्यांचा अल्बम आहे.
गणेशम गुणगंभीरम, त्याच्यातलं पहिलं गाणं जे होतं म्हणजे त्यावेळी मला आठवतं मी अजय अतुलकडे गेले होते, मला अल्बम करायचा. मग त्यांनी बजेट सांगितले होते, हादरून म्हटलं आता काय करायचं, म्हणून मी सुरू झाली. आठवतं त्यातलं काही? हो हो, खूप छान माझं ते कॉम्पोजिशन खूपच छान आहे. ओंकारच हा आज समोरी उभा सगुण साकार, ओंकारच हा आज समोरी उभा सगुण साकार, गणेशा त्रिवार जय जयकार, गणेशा त्रिवार जय जयकार, गणेशा त्रिवार जय जयकार. वाह, क्या बात है. मला अल्बम ऐकायला आवडेल अख्खा हा. खरंच छान, अप्रतिम. ऑनलाईन आहे. वा वा, फारच छान. तुझा अगदी म्हणजे असा हृदयाच्या जवळचा एक विषय म्हणजे मीरा. हो, त्याबद्दल मला तुझ्याचकडून जाणून घ्यायला आवडेल, कारण तू पुस्तक एक पूर्ण लिहिलेलं आहेस. हो. लता दीदींची मीरेची गाणी नेहमीच गात हो, आले बरोबर. आणि खूप अशी खुश व्हायची मी. पायोजी मैने राम रतन म्हटलं ती हाय हाय काय असेल तो आनंद, ती काय एवढी क्या बात. खुश आहे की जन्म जन्म की पूंजी पाई जग में सभी खोवायो, काय आहे. आणि नंतर खूप अमेरिकेचे दौरे केले, कार्यक्रम करायचे. मी बघायचे की कार्यक्रमात भारतीय येतात, बरोबर. विदेशी लोक येत येत नाहीत, नाही, शब्द समजत नाही, कळत नाही. इन्स्ट्रुमेंटल क्लासिकल म्युझिकच्या कार्यक्रमाला जाऊन बसतात, बरोबर. कारण त्या सुरांची पावर त्यांच्यापर्यंत पोचते. साहित्य, काव्य, संत साहित्य ह्याचं काय, हे कधी पोचणार ना. बरोबर. मग एक दिवशी रात्री अचानक उठून बसले होते 2 वाजता आणि ते राम रतन धनचं मला रेडियंट रुबी हे शब्द सुचले आणि त्याचा मी गीत अनुवाद संपूर्ण गाण्याचा लिहून काढला. बर. आणि त्याच्यानंतर आणखीनही गाणी तशी बनत गेली. बर. आणि पूर्ण अल्बम तयार झाला 12 गाण्यांचा. आणि पुस्तक स्वरूपात मी ते पब्लिश केलं की ओरिजिनल जी मारवाडी भाषेतली गाणी आहेत ती हेमंत राबांदळे म्हणून हे आहेत, कॅलिग्राफर आहेत, त्यांच्याकडनं हिंदी देवनागरीमध्ये लिहून घेतली आणि त्याच्या समोर इंग्रजीमधला माझा गीत अनुवाद. आणि ऑपोजिट पेजवरती उदयपूरचे नॅशनल अवॉर्ड विनिंग एक पेंटर आहे, म्हणजे आर्टिस्ट आहेत, जितेंद्र शर्मा म्हणून. बर. तर त्यांनी ते सगळे इलस्ट्रेशन्स काढलेत, अतिशय सुंदर, ते मेवाड स्टाईल मध्ये आहे. असं ते पुस्तक बनलं. मग त्या पुस्तकाचा डिझायनिंग केलं नूतन आसगावकरनी आणि पॉप्युलर प्रकाशननी प्रकाशित केलं. ही प्रोसेस साधारण किती दिवस सुरू होती? लागलं वर्षभर तर चालूच होतं, म्हणजे लिखाण, त्याच्यानंतर ते सगळं डिझायनिंग आणि त्याच्यानंतर मी त्याचे व्हिडिओज पण शूट केले आणि त्याचे QR कोड पुस्तकात आहेत. त्यामुळे तुम्ही गाणं वाचाल तसंच ते जर त्याच्यावर क्लिक केलं तर YouTube वरती तुम्हाला युनिक आयडिया आहे. वा वा. आणि मला वाटतं त्याला गुलजारजींनी एक खुश होऊन 4 ओळी त्याच्यावर लिहून दिले. मला आशीर्वाद पत्र त्याच्यामध्ये आहे. काय त्यांनी दिलं होतं? ते म्हणतात की संजीवनीज आयडेंटिफिकेशन विथ मीरा इज फिनॉमिनल. When she sings Meera, she transcends into Meera. क्या बात है. So I don't know whether I should seek her blessings or give her blessings. क्या बात है. वा वा. गुलजार साहेबांकडून हे येणं म्हणजे खूप मोठी पावती आहे. म्हणजे तेव्हा तुला नक्कीच असं वाटलं असेल एक समाधान की बाबा एवढे आपण. हो, कारण हे सगळं त्यांच्या चित्रपटातलं, मीरेच्या चित्रपटातली एक ओळ जी आहे, त्यांचा जो स्क्रीन प्ले आहे तुम्ही वाचला तर त्याच्यातली जी ओळ आहे की मीरा म्हणते मैं आत्मन हूँ, मैं शरीर हूँ ही नहीं, मैं प्रेम हूँ, मैं भावना हूँ, मैं समाज की रूढ़ियों की कड़ी नहीं. तर हे जे वाक्य मला खूप
म्हणजे एकदम रेव्होल्युशनरी वाटलं की प्रत्येक स्त्रीला जेव्हा ह्याची जाणीव होईल, स्त्रीला कशाला सगळ्यांना जगामध्ये, की स्त्री हा एक तर उपभोगाची वस्तू नाहीच आहे आणि ती एक फक्त सुंदर शरीर नाही आहे, कारण आम्ही शरीर नाहीच आहोत, आम्ही तो आत्मन हूँ. माझी जी आत्म्याची जी ओळख आहे ती लोकांसमोर यावी आणि मी माझ्या कामासाठी, माझ्या टॅलेंटसाठी, माझ्या बुद्धिमत्तेसाठी जाणली जावी. वा. तर हे जेव्हा होईल ना तेव्हा बायकांचं एक्सप्लॉयटेशन होणार नाही, कारण की आम्ही नाहीच होत ना शरीर, तर मैं तो आत्मन हूँ. म्हणजे मी जेव्हा नाचते तेव्हा किंवा पंडित बिरजू महाराज जेव्हा नृत्य करतात तेव्हा तुम्हाला ती राधा दिसते. करेक्ट. आणि ते असतात, शरीर त्यांचं असतं 80 वर्षाचं. बरोबर. पण मग हे कसं होतं, कारण तो आत्मा का नृत्य आहे ना. तर मी जेव्हा गाते तेव्हा इज इट अ वुमन सिंगिंग? नो, इट इज द डान्स ऑफ माय सोल. किंवा मीराच आज 500 वर्षानंतर जी तुम्हाला आठवते, मीरा गोरी होती, काळी होती, इट इज इररेलेव्हंट. उसका स्त्री होना आता ते दुय्यम आहे. करेक्ट. आणि तिची ओळख काय आहे? मीरा म्हटलं की एक स्माइल येते चेहऱ्यावरती. अगदी. आय वॉन्ट दिस मेसेज टू गो टू द होल वर्ल्ड, की जगातल्या प्रत्येक स्त्रीनी प्रेम करावं, मीरेचा प्रेमभाव जाणावा. मीरेचं जे फेमिनिझम किंवा स्त्रीवाद जो आहे ना, तो व्हायोलेंट आणि अग्रेसिव्ह नाहीये, त्याच्यामध्ये स्त्रीचा समर्पण भाव आहे. तिने प्रेम केलं, प्रेम करून तिने आपली ओळख निर्माण केली जगात. अगदी खरं, अगदी खरं. किती सुंदर गोष्ट, फार सुंदर. तू एवढं छान मीराबाईंवर बोलली आहेस आणि तुझाही आवडता विषय मीरा भजनं, की त्याच्यात बरेच मीरा भजनं त्या पुस्तकात आहेत, तर एखादी झलक त्याची, नितीननी जी मीरा भजनं गायलेली आहेत त्याच्यापैकी एखादं. मी माझ्या पुस्तकातले जी गाणी आहेत तेच म्हणते, काही हरकत नाही. ही सगळी माझी कंपोजिशन्स आहेत. मग तर नक्कीच गा. रागांवरती आधारित आहेत आणि ह्याच्यामध्ये आय कॉल देम लव्ह सॉंग्स. आय डोंट वॉन्ट टू कॉल देम भजन्स बिकॉज आय वॉन्ट अ कंटेम्पररी इमेज फॉर दीज सॉंग्स. करेक्ट. तर 2 गाणी मी तुम्हाला ऐकवते. आता मीरा म्हणते, जो तुम तोडो पिया मैं नाही तोडू. करेक्ट. आता असं जर म्हटलं तर ते भजन वाटेल ना. आता एखाद्या युवा पिढीच्या मुलीला कसं समजवायचं की अरे दिस इज अ ब्रेक ऑफ सॉन्ग. मग ते लगेच क्लिक होत. तर ती म्हणते, जो तुम तोडो पिया मैं नाही तोडू रे, तो सो प्रीत तोड पिया कौन संग जोडू रे, कौन संग जोडू रे. Even if you break up, honey, I will not. If I were to break off, I'd never tie the knot. I'd never tie the knot. If you were a tree, I'd be a little birdie. If you were the sea, a fish I would be. Lord, a fish I would be. तुम भई तरुवर, मैं भई पंछिया. तुम भई सरोवर, मैं तेरी मछिया. मैं तेरी मछिया. जो तुम तोड़ो, even if you break off. क्या बात है, अप्रतिम. म्हणजे तू यात बरोबर ती दोन्ही याची झलक दिलीस, म्हणजे रसिकांना पटकन कळलं तू नेमकं याच्यात काय केलेलं आहेस. फारच छान. वा. तसंच तू तुकारामांचं म्हणजे इतकं गाजलेलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे, खरं तर ते खळ्यांनी कंपोज करून, दिदींनी गाऊन ते खूप लोकांपर्यंत पोहोचवलंय, पण तरी तू त्याला एक छान चाल दिली. म्हणजे मी मध्येच ते मी बघितलं, मध्ये वृक्षवल्ली तुझा तो व्हिडिओ मी बघितला. ते तुला कसं वाटलं? म्हणजे एकदम असं तू असं बरंच काही केलंय का, वेगवेगळे संत रचना? हो, मला एक तर संत काव्य अतिशय आवडतं आणि तुकाराम महाराजांची तर मी फॅन आहे. आय मीन लव्ह विथ हिम.
तर वृक्षावल्ली तर मला फारच आवडतं आणि ते मला जगात लोकांनी जाणून घ्यावं असं खूप वाटायचं. बरं. तर मी त्याचा हिंदी आणि इंग्रजी अनुवाद केला आणि त्याचं मी वृक्ष बेली म्हणून एक गाणं बनवलेलं आहे. सो स्पेशली जेव्हा ते म्हणतात ना, आपुलाची वाद आपणाशी, नेचरच्या बरोबर ती आपला स्वतःच्या बरोबर संवाद जो होतो, दॅट इज अ व्हेरी ब्युटिफुल फिलिंग. वृक्ष बेली है अपनी सगी सहेली, बनके पंछी गाए बोली सुरीली, वृक्ष बेली है अपनी सगी. Trees and creepers and forest creatures are my friends, family, folks familiar. The bird's song is sweet as ever. Oh, I feel blessed when I am with nature. वृक्ष बेली है अपनी सगी सहेली. आकाश मंडप पृथ्वी है आसन, रमते थे मन क्रीडा करे, वृक्ष बेली है अपनी सगी. The sky is my shelter, the earth is my chair, my mind is clear of thought and despair. हरि कथा भोजन सेवा में विविध व्यंजन, प्रकृति के संग अंतर्मुख मन, कहे तो का मन से मन का है संवाद, अपने से ही अपना विवाद, अपना विवाद. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्ष बेली है अपनी सगी. वा वा वा, क्या बात आहे. तू मला एक हे सगळं म्हणजे हा सगळा प्रवास तुझा चालू असताना ॲक्च्युली प्रोफेशनली तू असं कधी गायला लागलीस की म्हणजे सारेगमपच की एकदम लोकांसमोर की एक मोठा प्लॅटफॉर्म? हा, ते म्हणजे सायमल्टेनियसलीच झालं सगळं की, कारण तू त्या शेड्यूलची विनर होतीस. हा, मी प्रथम फर्स्ट सीझन ऑफ सारेगम करेक्ट ची मी विनर आहे. मला खय्याम साहेबांनी प्रथम पारितोषिक दिलं होतं आणि मग त्यातूनच विधू विनोद चोप्रांनी मला आमंत्रण दिलं करीब चित्रपटात सगळी गाणी. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात मी तशी आले आणि बाकी माझे स्टेज कार्यक्रम, लाईव्ह शोज तर पहिल्यापासूनच बरोबर म्हणजे करत आले. मला वाटतं तू रेहमान साहेबांकडे पण गायली होतीस ना, मला नायक सिनेमा करता. हो हो, गेले होते आणि नायक हा रिमेक आहे एका तमिळ चित्रपटात. बर. तर ती तमिळ मधली गाणी त्याच्यावर आनंद बक्षींनी शब्द लिहिलेले. बरं. आणि ते त्यांचं ही वॉज नॉट वेल, ही वॉज इन हॉस्पिटल. तर शेवटचं जवळजवळ गाणं त्यांचं ते मी आणि अभिजित गायलो. बर. चिडिया में होती तो, मैना में होती तो, पिंजड़े में रख लेता, उड़ने न तू देता, लड़की हूँ पर मैं, हाय मैं क्या करूँ, मैं क्या करूँ. जसं तू रेहमान साहेबांकडे गायलीस, हां, करीब करता गायलीस, तसं अजून तू कुठे कुठे गायलीस? मला वाटतं निकम्मा तर एक आहेच. हो, ते तर अगदी लँडमार्क गाणं आहे माझं. आणि शान बरोबर ते गायले होते. क्या दिल ने कहा चित्रपट होता संजय छेल यांचा, त्यांनीच गाणं लिहिलं. खूप गाजलं ते. यादों में खोया रहता है, वादों में डूबा रहता है, मुश्किलें पैदा करता है, बड़ा बदनाम करता है, निकम्मा किया इस दिल ने, इस दिल ने किया है निकम्मा. आशिकी चाहता है, जिंदगी उजाड़ता है,
रोके रुके ना कभी ये किसी की कहा मानता है ओ निकम्मा किया. त्यानंतर अजून कुठे गेलीस? सोनू निगम बरोबर 2 माझी गाजलेली गाणी म्हणजे सोचानथ हा चित्रपटातलं इर्शाद कामिल यांनी लिहिलेलं गाणं आहे. संदेश शांडिल्यचं संगीत आहे. ओ यारा रब रुस जाने दे दीवाना जग छुट जाने दे अब साथिया नई मंजिले नया रास्ता है तुम्हारा हमारा ओ यारा रब रुस जाने दे हाय दीवाना जग छुट जाने दे. वा वा वा. मग के हु बी लॉस्ट लास्ट इयर त्यांच्या बरोबरचं गाणं आपलं रूल्स प्यार का सुपरहिट फॉर्म्युला मध्ये मिलिंद सोमणचा चित्रपट होता. त्याच्यात उलझनों को दे दिया है तुमने जो मेरा पता जो आ गई यहाँ पे देखो लेके ये बेचैनिया अब तुम ही बताओ दिल को क्या बताए हम ये जो भी है वो ख्वाब है या है जिंदगी. हे के बरोबरचं खूप छान गाणं आहे एकदम. वा. करीब मधली गाणी ही खूप हिट आहेत. हाँ जुदाई से डरता है दिल मौत से तो मैं डरती नहीं और डरती तो सुन ले सनम सुन ले सनम प्यार तुझसे मैं करती नहीं प्यार तुझसे मैं करती नहीं हाँ जुदाई से डरता है दिल. ना राहत इंदोरींनी हे गाणं लिहिलं. त्याच्यातला जो अंतरा आहे ना म्हणजे छोड दे सारी दुनियाचा जो अंतरा आहे त्याचाच थॉट आहे. मन से मन का हो बंधन अगर तन मिले ना मिले कुछ नहीं मन का चंदन महकता रहे मन ही सब कुछ है तन कुछ नहीं आसमानों में खो जाएगा दास्तानों में सो जाएगा तन किसी रोज बनकर धुआं इन हवाओं का हो जाएगा प्यार रहता है जिंदा सदा आत्मा है ये मरती नाही. म्हणजे हिंदी चित्रपटातल्या गाण्यांमध्ये सुद्धा मला जो अंतरा गायला मिळाला तो हा फिलॉसॉफिकल गाणं अंतरा मिळाला. तर त्याच्यात पण मीरा भाव आला म्हणजे हा एक गोड संजोग म्हणता येईल. अगदी अगदी. आणि एक अंतरा माळीवरती पिक्चराइज झालेलं गाणं रोड चित्रपटात गायलं होतं मी. एकदम बोल्ड गाणं होतं बरं का. मखमली बदन की नजाकतें हसी है अकेली रात गुमसुम और छत के नीचे हम तुम आँखों में तेरी कैसा खुमार हो न जाए कुछ खता देखो यार बेकरार ना दिखा दीवानगी. हे गाणं सेन्ज्युअल सॉन्ग होतं. तुझे मी अनेक शोज बघितले आहेत. प्रत्यक्ष आपण एक कार्यक्रमातनंही काम केलेलं आहे. एक मी बघितलेली गोष्ट म्हणजे तुझं प्रेझेंटेशन खूप छान असतं. त्यात डिटेलिंग असतं. म्हणजे तुझ्या हावभावांवरून किंवा हातवाऱ्यावरून सुद्धा लोकांना म्हणजे तू त्याच्यातूनही तू त्याचं गाण्यातलं डिटेलिंग दाखवत असते. हे मी ऑब्झर्व केलेली गोष्ट. पण हे अगदी पहिलेपासून होतं. म्हणजे प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो प्रेझेंटेशन तुझं छान असतं. तर मला सांग हा गुण तुझ्यात पहिलेपासून आहे की तो तू डेव्हलप केलायस?
नाही हो, मी काही असं नाही, कारण consciously तुला काही सांगू develop का, करत नाही. मला का वाटलं असं की लहानपणी तू शाळेत सुद्धा असताना एक तेव्हा एक नाटक वगैरे लिहिलेलं होतं, मग ते प्रेझेंट केलं. म्हणजे ही जी तुला जी बॅकग्राऊंड आहे, म्हणजे नाटक लिहिणं त्या वयात, मग हे प्रेझेंटेशनचा हा भाग पहिलेपासून आहे की तू डेव्हलप केलास अंगभूत? गाण्याचं प्रेझेंटेशन म्हणाल तर आपण जेव्हा क्लासिकल शिकतो तेव्हा शास्त्रीय गायक हे सुराच्या वरचढीप्रमाणे त्यांचे हात वर करेक्ट खाली करेक्ट, जातात. बरोबर. आणि त्याच्यात भर पडली मला नृत्याची आवड, त्यामुळे ते हो. नृत्य शिकत शिकत ते सगळं अंगामध्ये ते येतं. म्हणजे मोय पनगट पे नंदलाल छेड गयो रे मोरी, कंकरी मोहे मारी, गगरिया फोरडारी, नाजूक कलैया मरोर गयो रे. क्या बात है. म्हणजे ते वाह. येतं. गाण्याची जी शब्द आकृती असते त्याच्यामध्ये ऑडिओमध्ये जो व्हिडिओ लपलेला असतो तोही मला दिसतो की बैया ना धरू बलमा, किंवा मोहे छोडो हाय, मोहे छोडो, मोहे छोडो, छोडो छोडो सजना, दिया से सुठाए. क्या बात है. सजना रहा मोहे निहार. ही जी म्हणजे शब्दांमध्ये किंवा चालीमध्ये जी भावाभिव्यक्ती ती मला दिसते. मी तेच म्हटलं ना, डिटेलिंग जे असतं हे तुझ्या हावभावांवरून हातवाऱ्यान सुद्धा लोकांना कळत असतं की ॲक्च्युअली गाणं कसं आहे. आता मला तुझ्यातले म्हणजे खूप छान क्वालिटीज म्हणजे तू अत्यंत हार्ड वर्कर आहेस, प्रचंड उत्साही आहेस आणि कमिटेड आहेस. नाव उत्साह कुमार होतं. हो, मला तेही माहिती आहे. खरंच आहे. आणि तो उत्साह तुझ्यात, त्यांच्यात जो उत्साह होता तो तुझ्यातही आहे, तेही मी बघितलंय. पण त्याचबरोबर जी गोष्ट आवडते, आता तुझ्या बोलण्यातूनही ते आलं, तेच तू करतेस. जे नाही आवडत ते नाही करत. आणि त्याचंही एक छोटंसं उदाहरण आहे की तू KG1 मध्ये तुला शाळेत घातलं आणि त्यात तुला टीचर अजिबात आवडल्या नाही. माझ्या बहिणीला फोन केला होता का? तर ते जाऊ दे कुठून केलं काय, पण त्या टीचरना बघूनच तुला काहीतरी विचित्र वाटलं आणि तू तुझ्या मागे सुसाट करत बाहेर आली. कळलं सगळं. पण हे खरं आहे ना? खरं आहे ना? हो हो. नाही, मला त्या एका शाळेत घातलं होतं, काहीतरी भाई भिकाजी बंगाली गर्ल्स हायस्कूल वगैरे. तर तिथे त्या अशा फ्रॉक मधल्या अशा खडूस टीचर होत्या आणि त्यांनी मला सांगितलं, जास्ती मुलं होती वर्गामध्ये, मला वाटतं मला सांगितलं जागाने खुर्च्या सगळ्या भरल्या खालती बस. म्हणजे बसले म्हणून असा राग चढत होता नाकावरती. आणि मग काहीतरी गपचूप उठून जे निघाले मी, ते परत घरी यायला निघाले आणि ताई मला वाटतं सोडायला आली होती आणि तिच्या मागे जस्ट ती गेली होती पुढे, तर धावत धावत जाऊन तिच्या म्हणून मला इथे नाही जायचं. मग ती आमची सेंट कोलंबा, ती मराठी वातावरणाची शाळा, तिथे तू रुळलीस. हो, तिथे छान रुळलीस. म्हटलं जा घरी आता, आईला म्हटलं जा. तू संजीवनी मराठी हिंदी या लँग्वेजेसमध्ये तू गातेच आहेस, पण तेलगू, संस्कृत, गुजराती, भोजपुरी, ओरिया, बंगाली या भाषांमध्ये सुद्धा तू खूप गायली आहेस आणि नेपाळी सॉंग्स तर खूप गायली आहेस. म्हणजे तुला नेपाळमध्ये असे खूप लोक ओळखतात, तुझा एक तिथे मोठा चाहता वर्ग आहे. हे इतकं सगळ्या लँग्वेजेसमध्ये तू गाताना मग काय असा तो वेगळा अभ्यास तू प्रत्येक लँग्वेजचा करतेस काय? आता घरात ते सगळे भाषेचे तज्ज्ञ आहेत ना, त्यामुळे वडील पण संस्कृत, आई हे सगळे इंग्लिश, मराठी आईचं खूप हे, मला पण आवड आहे भाषांची, त्यामुळे विविध भाषांचं मला भावार्थ तर सगळा कळतोच आणि उच्चारही जमतात. आणि नेपाळी तर आमचे करीबचे जे सिनेमॅटोग्राफर आहेत विनोद प्रधान, ते नेपाळचे आहेत. बरं. तर त्यांनी मला तिथे इंट्रोड्यूस केलं आणि त्याच्यानंतर खूप गाणी मी तिथे गायली. कारण बरेचदा बंगाली स्पेशली तू गाते तेव्हा बरेचदा लोक असं म्हणतात की तू म्हणजे अगदी अजिबात वाटत नाही तू महाराष्ट्रीयन मुलगी आहेस, बंगालीच आहेस असं वाटतं.
म्हणजे तो लहेजा पकडणं खरं तर खूप प्रत्येक भाषेचा कठीण असतं. हो. पण मला ते छान जमतं. आणि एस्पेशली बंगाली आणि नेपाळी गाणी तर खूप मला, नेपाळी केटी म्हणतात. हां, हां, ते क्या बात आहे. म्हणजे आता तू माझ्या मते 2000 पेक्षा जास्त तुझे लाईव्ह शोज झालेले असतील. तर कुठे जास्तीत जास्त शोज तू कुठेच केलेस म्हणजे परदेशात? भारतात तर करतेस. अमेरिकेमध्येच वा. जास्तीत जास्त. म्हणजे हिंदी मराठी कॉन्सर्ट्स होत्या की वेगवेगळ्या अशा सगळ्या वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये तू गायलीस? हिंदीच असतात आणि गुजराती मारवाडी ऑडियन्स जास्त असतो. हां. मारवाडी पण माझा एक आता अल्बम आलेला आहे, खूप सुंदर आहे. तेही म्हणतात मारवाडी उच्चार वा बरोबर. वा वा. त्यांच्याकडे पण ळ असतं ना हो आपल्याकडे. हो, तर ते करेक्ट. आणि मला एक जी कळलेली गोष्ट म्हणजे की हे सगळे एवढे तू शोज करतेस, पण कोणी तुझ्या असं काही कोणी मॅनेजर किंवा काय असं काही नाही आहे तुझ्याकडे, तू सगळं स्वतः बघतेस. म्हणजे अगदी राईट फ्रॉम सगळं बुकिंगपासनं सगळं. हे कसं काय मॅनेज करतेस तू? कारण मी मी हे करतो ना, मला माहिती आहे हो. किती ताप असतो सगळ्या आर्टिस्ट लोकांना बुक करणं, सगळ्यांचे तर आता मन मी ठरवलेलं आहे, आता मी तुम्हाला सांगणार आहे ते काम. अरे. पण इट इज व्हेरी डिफिकल्ट एका आर्टिस्टनी करणं. हो, नाही करू नये पण, कारण त्याच्यामध्ये आपली एनर्जीज डिवाइड होतात. पण मला असं वाटतं ना, माझ्याकडे जो ऑडियन्स येतो ना, मला हां. आता आमच्या घरी आता आता ह्या बाईंचा आत्ताच फोन येऊन गेलात. त्या माझ्या वडिलांचा 75वा वाढदिवस आहे, तर आम्हाला तो ह्या बाईंना मी मॅनेजरकडे कसं पाठवू? ते Correct, एवढ्या म्हणजे आपुलकीने माझं गाणं ऐकायला Exactly. येतात. तर बरोबर. मग मी त्यांच्याशी मीच बोलते. मग ते सांगतात અમે તમારા જે संगम पिक्चरનું गीत છે ओ मेरे सनम, ओ. तर ते आम्हाला ऐकायचंय. मग 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 हो, मग ते उलट ते एका दृष्टीने असं म्हटलं तर ते डायरेक्ट कम्युनिकेशन बरं असतं की काय नेमकं आपल्याला हवं आहे, काय द्यायचं आहे, हे सगळं आपण प्लॅन छान करू शकतो. I mean, unfortunately, I have been I don't treat it as a business or a व्यवसाय. हो. For me, it is meeting people, it is making friends, it is पण ते अवघड आहे. making my म्हणजे fan family. करेक्ट करेक्ट. वन टू वन ह्युमन लेवलचं इंटरॅक्शन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज वी आर नॉट कमॉडिटीज, वी आर नॉट products that we are marketing. We are artists, we are persons. Correct. So तुला अनेक अवॉर्ड्स वेगवेगळ्या भाषांकरता तू गायली आहेस, त्याच्याकरता मिळाले. म्हणजे गुजराती सॉंग्स करताही मला वाटतं मिळाले आहेत. आपले हिंदी याच्यातही तुला मला वाटतं फिल्मफेअरचं नॉमिनेशन होतं का तुला? मला चोरी चोरीसाठी आशीर्वाद अवॉर्ड बेस्ट प्लेबॅक सिंगर आहे. फिल्मफेअर आणि स्क्रीनचंही नॉमिनेशन होतं फॉर चुरा लो ना दिल मेरा सनम. आणि आता ॲज अ कंपोजर मला क्लेफ अवॉर्ड्स क्या बात है, लगातार 3 साल मुझे क्या बात है, वाह मिळालेले आहेत. वाह वाह. तर ते माझे तिन्ही कॉम्पोजिशन्स खूप छान आहेत. वा. पण आणि गुजरात गव्हर्नमेंटने पण तुला किंवा नेपाळ गव्हर्नमेंटकडनंही तुला? नेपाळ गव्हर्नमेंटकडनं आहे मला. क्या बात आहे, वा. हे आपण रेग्युलर म्हणजे हा एक भाग म्युझिकमध्ये असतोच की वेगवेगळ्या भाषांमध्ये जाऊन गाणं किंवा फिल्म करता गाणं, सिरियल्स करता गाणं, लाईव्ह शोज करणं. पण या व्यतिरिक्त असं हटके काम, जसं तू एक मीरा हे बुक हे केलं, नवीन त्यातल्या कंपोजिशन्स केल्या, ट्रान्सलेशन केलं, तसं अजून हटके काम अजून काय काय केलंयस तू? तर मी एक छान माझं रोमॅन्टिक गाणं आहे, जिंदगी 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 मेरी जिंदगी है तेरी, कल भी थी मैं तेरी, कल भी थी मैं तेरी, हूँ तेरी आज भी, जिंदगी हो जिंदगी जिंदगी मेरी जिंदगी है तेरी. यमन रागामध्ये आहे, पण इट्स अ रोमॅन्टिक सॉन्ग.
नंतर आता जुन्या गाण्यांचे काही रिक्रिएशन्स केले आहेत मी. ये दिल और उनकीचा व्हिडिओ नाही आहे ना कुठेच, हो, तर बरोबर. तुम्ही उत्तराखंडला जाऊन मी अवलीला त्याचा व्हिडिओ बनवला. वा. नंतर चंबा कितनी दूर म्हणून एक हिमाचली फोक सॉन्ग आहे, त्याचाही व्हिडिओ मी शिमला मनालीला जाऊन शूट वा. केला. वा. तर तोही एक खूप छान एक्सपिरियन्स होता. ते माहेनी मेरी ये शिमले दी राहें, चंबा कितनी दूर, माहेनी मेरी ये शिमले दी राहें, चंबा कितनी दूर, शिमले नी वसना कसौली ने वसना, चंबे जाना जरूर है, मायनी मेरी शिमले दी राहें. एक वा. माझे ते एक यूट्यूबवरचे फॅन आहेत, हां. त्यांनी सांगितलं हे गाणं, हिमाचलचे आहेत ते, वा. त्यांनी सांगितलं वा. हे गाणं कर म्हणून. वा, क्या बात है संजीवनी. तू म्हणजे बरेच दिवसाची माझी ही इच्छा पूर्ण झाली. तुझ्या या पुढच्या सगळ्या फ्युचर प्रोजेक्ट्सना माझ्याकडनं आणि म्हणजे पर्सनली माझ्यातर्फे आणि स्वरश्रीतर्फे मनापासून शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. आता तुम्हालाच करायचं आहे माझं काम सगळं मॅनेज. करूया त्यात काय, अगदीच. थँक्यू. आणि पुनश्च एकदा थँक्स. नमस्कार, मी संजीवनी भेलांडे. आज माझं एकदम भाग्य उजाडलं. ध्येय वेड्या कलाकारांमध्ये माझा समावेश झाला. पराग माटेगावकर यांनी माझी मुलाखत घेतलेली आहे. तर स्वरश्री या वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्यांच्या व्हिडिओजना लाईकही करा, कॉमेंटही करा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा. भेटते तुम्हाला माझ्या मुलाखतीमध्ये ध्येय वेडे कलाकार पराग माटेगावकरांच्या बरोबर स्वरश्री चॅनलवर.